आणि गावच्या ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर ना एकदम शांतता आणि प्रसन्न वातावरण, तेवढाच गारवा पण असतो. इथे नंदी आहे आणि पुढे शिवलिंग. साईडने जे कोरीव काम केलं ना, एक वेगळाच लुक येतो हे बघा. आणि ह्याच्याच बाजूला हे आई लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. चला आपण आता येऊन पोचलोय नारायणाच्या मंदिरात. सुंदर असं मंदिर, हे पांडवकालीन मंदिर आहे. आणि इकडे मुळे वगैरे जुवेकर मुळे असा हा कार्तिकी एकादशीला उत्सव असतो. मोठा इथे कार्यक्रम हा होता कार्यक्रम त्यावेळेस. कार्तिकीला. हो, विचार करा त्यावेळेस लोकांकडे किती ताकद असेल ना. सुंदर एकदम, काय भारी बांधलेला आहे, एक नंबर. हे लक्ष्मीनारायण कुलस्वामी आहे. बरोबर. अशा लोकांना उतरायचं असताना नाही, म्हणजे घरबंद कुठं आहे काय आहे, ओके. तर त्या लोकांची तिथे आम्ही व्यवस्था करतो. अच्छा, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे ना खास असणार आहे. आमच्या गावातलं म्हणजे पिरंदवणे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी, पिरंदवणे गावातले मंदिर वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप जुनं मंदिर पण आहे. जे पांडवकालीन मंदिर आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये. आणि आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्यासोबत बंटी आला आहे. हाय कर बंटी. हाय. तर मंडळी, आपण आता येऊन पोचलेलो आहे आमचं पिरंदवणे गावचं ग्रामदेवतेचं मंदिर. त्या मंदिराजवळ आपण आलेलो आहे. इथे आपण मंदिरात जाऊन बघूया. ह्या साईडला गांगेश्वराचं मंदिर आहे आणि त्या साईडला आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. चला बघा, काय छान वातावरण आहे इथलं, मस्त. आणि हे एक नारळीचं जे झाड आहे ना, ते खूप छान वाटते. दोन्ही साईडला दोन झाडं आहेत, जबरदस्त वाटतं आहे. आणि पहिलं हे मंदिर आहे ना जुनं होतं, एकदम जुनं होतं ना. त्यावेळेस त्याचे पिलर वगैरे लाकडाचे मोठे मोठे पिलर होते आणि खूप छान वाटायचं त्यावेळेस मंदिर. आणि आता पण खूप छान बांधलं आहे. नंतरचं हे पहिलं थोडी पडझड झाली होती मंदिराची. त्यानंतर मग गावातल्यांनी नवीन मंदिर बांधलं आहे. सो ते आपण बघूया. हे बघा, छान असं आमचं मंदिर, आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. आणि इकडे आहे गांगोबाचं मंदिर. आणि शिमग्याला आमची जी पालखी निघते इथून, ग्रामदेवतेची पालखी, ती इथूनच निघते इथे. आणि शिमगा आमचा होतो ते सानेवरती, ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि आमचा शिमगा आहे ना रात्रीचा असतो. तर रात्री पहिला आम्ही इथे ह्या मंदिरामध्ये येतो. इथून ग्रामदेवतेचे पालखीला जाप वगैरे सगळं लावलं जातं. आणि त्यानंतर मग इथून पालखी नाचवत नाचवत आम्ही खालती घेऊन जातो. आणि इथून जी पालखी घेऊन जातो ना ह्या रोडनी, ती काय मजाच वेगळी आहे. म्हणजे काय उत्साह असतो. काळोखातून नेतो, बाकी काय लाईटी वगैरे असतात नॉर्मली, पण जाम मजा येते. माझ्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल तुम्ही, इथून पालखी वगैरे बाहेर काढताना. यावेळेस पण बघायला मिळेल तुम्हाला शिमग्यामध्ये. सो चला पहिलं दर्शन करूया इथे. गांगोबा मंदिरामध्ये जाऊन पहिलं दर्शन घेऊया. आणि हे मंदिर मला वाटतं लॉक आहे, तर त्याचं चावी कोणाकडे आहे काय माहिती नाही ह्या साईडला, पण आपण बाहेरून बघता येईल एवढं प्रॉपर. एकदम खूप छान असं मंदिर आहे. चला पहिलं इकडे दर्शन करून घेऊया. मंदिराचा गाभारा बघा, मस्त असं. आणि गावच्या ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर ना एकदम शांतता आणि प्रसन्न वातावरण, तेवढाच गारवा पण असतो. इथे अगोदर आहे ना ह्या साईडला इकडे पाणी वगैरे होतं. इथे पाण्याचं ठिकाण आहे ह्या साईडला इथे. आणि भरपूर असे केवड्यांची झाडं होती ना रे बंटी इथे. केवडे होते भरपूर. आणि इथून घेऊन जायचं, मला आठवतं तिथून. आणि इथे पाण्याचं ठिकाण होतं, तिथे कंटिन्यू 12 महिने पाणी असायचं इथे. आणि खूप छान त्यावेळेसचं म्हणजे जो इथला काय होतं, इथलं जे वातावरण होतं ना, जुनं मंदिर होतं त्यावेळेसचं वातावरण वेगळं होतं. आणि आता नंतर हे मंदिर बांधलं आहे. ह्या नंतरचं आता वातावरण कसं थोडं साफ केलेलं आहे. इकडून रोड पण आला इकडे मंदिराजवळ, त्यामुळे छान वाटतंय जरा. आतमध्ये तुम्हाला ह्याचं गाभारा दाखवतो मी. हे बघा, दर्शन करून घ्या. इथे नंदी आहे आणि पुढे शिवलिंग, मस्त सुंदर असा गाभारा आहे इथला. बघा, आणि वरती सगळी कौलं आहेत. कौलारू मंदिर आहे, त्यामुळे इथे गारवा आहे मंदिरामध्ये.
आणि इकडे जे बांधकाम वगैरे केलेलं आहे ना, इकडे सगळं हे बघा कोरीव काम आहे, कोरीव काम हे बघा. आणि हाती कोरीव काम केलेलं आहे हे बघा. वरतून पण तुम्ही बघता इकडून जबरदस्त असं कोरीव काम केलेलं आहे. भारी. मंदिराला एक वेगळाच लुक येतो आणि या साईडला हे बघा साईडनी बघा किती भारी वाटतंय. साईडनी जे कोरीव काम केलंय ना, एक वेगळाच लुक येतोय त्याला. हे बघा सुंदर असं भारी आणि मस्त प्रसन्न असं वातावरण वाटतं इथे आल्यानंतर. हे बघा आणि ह्याच्याच बाजूला हे आई लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. चला मी इथून तुम्हाला दाखवतो, कारण हा इकडचं ओपन आहे, आपलं ग्रिल लागलेत ना, तर इथून आपण बघू शकतो. हे बघा दर्शन करून घ्या. आतमध्ये जरी जायला नाही मिळालं तरी पण इथून बाहेरून तुम्ही दर्शन करू शकता. हे बघा आणि पालखीला रूपं वगैरे हे इथेच लावलं जातात. आतमध्ये आमचे ढोल वगैरे आहेत, इकडे बघताय तुम्ही जे शिमग्यात वाजतात ढोल, ते इकडे सर्व आहे. बरेचसे सर्व गावचे मंडळी इकडे येऊन सर्व हे कार्यक्रम पार पाडत असतात. सुंदर असं बाहेरचा पॅसेज जास्त लोक बसावी ह्या कारणाने असा पूर्ण आहे. हे बघा मस्त इथला मंदिराचा सुंदर व्ह्यू. आणि आम्ही सकाळी सकाळी आलो होतो ना, तर जरा मस्त प्रसन्न वातावरण वाटलं. आपल्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेतलेले. आणि आता जाऊया आपण दुसऱ्या मंदिरात, म्हणजे ते प्राचीनकालीन आहे. प्राचीनकालीन बोललं तर पांडवकालीन मंदिर, खूप जुनं आहे. तर ते आता बघूया, इथे जवळच आहे, तर ते पण आपण बघून घेऊया. चला जाऊया. चला आपण चाललोय आता नारायणाच्या मंदिरात ना. नारायण मंदिर इथेच वरती आहे. मस्त असं काय भेट पर्याय इकडे पण बरोबर आहे. दगडी उलटून आणि इकडे ना जास्तीत जास्त तुम्हाला ना हे बघा असे हे माड आहेत ना, माड, हे माड खूप पाहायला मिळतील. आणि आम्हाला जो शिमग्याला जो लागतो ना सूरमाड, तो हा इकडूनच घेऊन जातो आम्ही. आता ह्यावेळेस बघतील कुठे आहे तो. कसे गावातलेच मंडळी असे ठीक आहे इकडे आहे, बघितलं आहे कोणीतरी, ठीक आहे तिथून घेऊन जा. आणि त्या पर्याला पाणी आहे इथे. हे बघा सुंदर, हे प्यायचं पाणी आहे का, हे बघा. आणि हेच पाणी तिकडे खाली मंदिरात असायचं, म्हणजे मंदिराच्या इकडे वाहत असायचं. पाण्याची कमी नव्हती तेव्हा, मस्त. आणि इकडे झाडं वगैरे, बागा वगैरे इकडे कसे फुललेले असायचे, पाणी भेटायचं. त्यामुळे इकडे जास्त माडाची झाडं वगैरे आहेत इकडे या साईडला खालती. हा बघा हा पण आहे छोटा, तो होणार आता मोठा होईल नंतर. आणि इथे आहे तो छोटासा साकव. हा साकव बघा काय भारी वाटतं इथला. इथून थोडं वरती गेलं ना, थोडंसं दाट जंगल आहे. हा त्याच्या आधी आपण इकडून माड नेला होता ना मागे, गेल्या वर्षी काहीतरी, आठवतोय. ह्या साईडला बरेच अशी माडाची झाडं आहेत, त्यामुळे मग इकडेच एखादा चॉईस करतात. हा पण ते कसं झाडांच्या मध्ये आहे ना, हा सरळ गेलाय ना, हा भेदले माड बोलतो त्याला, भेदले माड. आणि तो आमच्याकडे शिमग्याला घेऊन जातो आम्ही. सूर माड असतो आमचा. आंबे खाल्लेत ना, आंबा तोडला आणि त्याला परत हे आले, फळ आले. हा ना, मग तू यूज नाही कर. एक नंबर वाटतो. सकाळ सकाळी असं जंगलातून फिरलं ना, तुम्हाला पक्ष्यांचा आवाज मिळणार, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज कानावर फिरतो. खूप छान वाटतं, जबरदस्त. आणि खालती ही अशी सागाची पानं, सायाची पानं पडलेली असतात. मस्त चर 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 आवाज येतो. आणि मस्त अशी वाट आहे इकडून जायला वरती. सो आम्ही चाललो आहे वरती. आता नारायणाच्या मंदिरात जाऊया, ते तुम्हाला एक दाखवतो. खूप छान आहे. आणि ते पाण्याचा आवाज येतोय. तिथे बंधारा बांधलेला आहे पाण्याचा, हे बघा या साईडला खालती. आणि पाणी वाहतंय तिथे, सुंदर. इथं अशा पायऱ्या आहेत वरती जायला. दमलास?
चला आपण आता येऊन पोचलोय नारायणाच्या मंदिरात. साईडने अशी तटबंदी आहे, त्यातून आतमध्ये अशी एंट्री. हे बघा सुंदर असं मंदिर, हे पांडवकालीन मंदिर आहे. चला आपण बघूया, इकडून अशी तटबंदी आहे साईडनी. चला आपण आहे ना दर्शन करून घेऊया. हो चालेल चालेल. हे बघा चालेल, चला आतमध्ये जाऊया आपण. हो बाई साहेब, काय इथलं वातावरण आहे, शांतता एकदम भारी, खूप छान, एकच नंबर वाटतं. सो दर्शन करून घ्या आतमध्ये. एवढं मस्त दर्शन करून घ्या, खूप छान. ओके, मंदिराची स्थापना बघा 1/11. 1/11/55 हा. आणि त्यावेळेची कार्यकारी ही सगळी. ओके, काय त्यांची ही देणगी आहे का पुढची? हा, ही त्यावेळी त्यांनी मदत करून बांधलेलं आहे, पुरातन मंदिर आहे. ओके, तसं आपले देवस्थान. ओके. काय आणि आपल्या गावचे तुमचं नाव कसं? जोशी काका. हा, किसन श्रीकृष्ण जोशी. ओके. काय आणि ही जुवेकर वगैरे आहेत. ओके. हे जुवेकरांनी देणगी स्वरूपात लादी विधी असं त्यांनी ती टाकलेली आहे. ओके. हे ठाणा वगैरे असे बाहेर. मूळ मानकरी जुवेकर, हो. कुलस्वामी जुवेकरांचा. ओके. काय म्हणजे प्राधान्य जुवेकर. बरोबर. आणि इकडे मुळे वगैरे जुवेकर मुळे असा हा कार्तिकी एकादशीला उत्सव असतो. मोठा इथे कार्यक्रम हा होतो कार्यक्रम त्यावेळेस. कार्तिकीला. हो. काय कार्तिकीला ज्यावेळी कार्यक्रम असतो ते अतिथी भवन हे इथे आम्ही छोटस निवसकरांनी घर दिलेलं आहे देवस्थानला. ओके, ते वाला. हा, हे समोर घर आहे. ओके. इथे आचार्य आणून त्या ज्यांचे की इथे जुवेकर कुलस्वामी आहे, म्हणजे लक्ष्मीनारायण कुलस्वामी आहे, बरोबर. अशा लोकांना उतरायचं स्थान नाही, म्हणजे घरबंद कुठे आहे काय आहे, ओके. तर त्या लोकांची तिथे आम्ही व्यवस्था करतो. अच्छा. राहणं, जेवण, 2 वेळेचा नाश्ता, चहा, असा सगळा विषय असतो. बरोबर. 3 दिवस कार्यक्रम. 3 दिवस होतो 3 ना दिवस कार्यक्रम? कार्यक्रम असतो. ओके. दशमी, एकादशी, द्वादशी. बरोबर. द्वादशीला महाप्रसाद. आता हे सर्व जे बांधकाम वगैरे आहे ना, ते सर्व आधीच पुरातन. पुरातन. बाकी ही शेड वगैरे हे हे नंतर शेड डागडुजी वगैरे आम्ही झालेली आहे. आपली स्वखर्च म्हणजे कसं निधी जमा करून अशी बांधलेली. बरोबर. हे बघा. ही दीपमाळ होती, 11 एके होती. ओके. आता जरा कमी केली समोरची दीपमाळ, तिकडनं दीपमाळ. ओके. ह्याच्याच बाजूला आपलं ग्रामदेवताचं मंदिर आहे खालती. ग्रामदेवचं मंदिर आहे. खालनं रोड कडनं येताना हा. इथे मराठी शाळा आहे. हा, वरती आणि मराठी ही शाळा. ब्राह्मणवाडी. बरोबर. काय इथे कमसे कम 12-1 घरं होती. हो. काय आता अस्तित्वात. हा, आम्ही इथे शाळेत होतो त्यावेळेस इकडे हा, ही होती माणसं. ब्राह्मणवाडी. हो. हे इकडे पाटाचं पाणी ते आता बंदच झालंय. मस्त. आणि ही साईडनी सर्व हा, तटबंदी हे ही सगळं देणगी स्वरूपात थोडा मंडळाचा खर्च. बाहेरचं फक्त आहे ते पहिलंच आहे, पुरातनच पुरातन. आहे. एक पण दगड हल्लेला नाही हल्लेला नाही. अजूनपर्यंत. ही पोळी बिळी बघा अजून आहे ते. म्हणजे 55 सालापासून आजपर्यंत. बरोबर. काय फक्त एक कौलारू होतं, बरोबर. ते वानर वगैरे त्रास देतात म्हणून आम्ही असं हे केलं. बाकी काय वर्षाला अशी थोडी डागडुजी होत हा, असते डागडुजी करतात. गावकऱ्यांकडून. हा, बरोबर. काय जुवेकर म्हणजे ट्रस्ट आहे ना. ट्रस्ट जुवेकर, मिलिंद जुवेकर हो. हे ट्रस्टचे मेन. बरोबर. काय त्याच्यामुळे ते देवरुखात असतात. हम्म. आणि देवरुखातून ते आठवड्याने 1-2दा असे येऊन ओके. सगळी देखभाल वगैरे असते. पूजेचं काम मी करतो. ओके. सणासुदी वगैरे. अच्छा, तुम्ही इकडे गावालाच राहता? हा, मी गावाला जातो. मी PWD लावतो, आता रिटायर झालोय. ओके. ओके. आमचं गेवडेवाडी बस स्टॉप जवळ घर आहे. हो, खालती बस. हा, खालती घर आहे. ठीक. धन्यवाद थोडी माहिती दिल्याबद्दल. काय चला आपण साईडने थोडं मंदिर बघून घेऊया. तुम्हाला इथली दीपमाळ दाखवतो. हे बघा, सुंदर एकदम. दीपमाळ उंच होती. अजून हाईट होती ना हिची? हाईट होती. ओके. आता जरा कमी केले. तुळस बघताय तुम्ही, छान. 2-3 काहीतरी हे काढले वरचे पूर्वी. अच्छा, 3 कमी केलेत का वरून? वरचे काहीतरी 3 कमी केले होते. ओके. ओके. मस्त. आणि हा इकडचा पूर्ण लुक मंदिराचा. वरती घुमटी एक नंबर आहे का. हे बघा, जे घुमट जो आहे ना, सुंदर एकदम. वरती कळश,
भारी वाटतंय मंदिर. आणि इथे फक्त आहे ना असं पक्ष्यांचा किलबिलाट फक्त तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण सगळीकडून झाड कबूतर आहेत इथे वरती, पण बाकी तुम्हाला इकडे खालती आलात ना पक्ष्यांचा फक्त किलबिलाटच ऐकायला मिळेल, कारण सर्व इथं झाडं आहेत, घनदाट झाडं आहेत. त्यामुळे इथे ना कसं गारवा आहे भरपूर. आणि कशी ओली इकडे ओलावा जास्त आहे ना खालती, गारवा जास्त आहे. थंड हवेचं ठिकाण बोललात तरी चालेल. आमच्या गावातलं हे थंड हवेचं ठिकाण हेच आहे. मस्त इकडून सर्व बघा तुम्ही घनदाट असं जंगल पाहायला मिळेल. मोठमोठी झाडं आहेत, मग ते आंब्याची वगैरे वेगवेगळे आहेत झाडं सर्व. हे बघा ही अशी पूर्ण अशी तटबंदी आहे या साईडनी. असं मस्त वाटतं ना सकाळ सकाळ. कुठे असा उभा राहा, ती बघ बाहेर आली. ओके. विष्णूचाच अवतार असतो तो कबूतर. कबूतर बघा किती आहेत वरती. हे बघा कॉर्नरने बसले तिथे. हे बघा पहिली भरपूर होती, एकदम असा थवाच्या थवा यायचा इथे. तुम्हाला मागून दाखवतो मागच्या बाजूने. हे बघा कबूतर बघा किती वरती. आणि या साईडला छोटे छोटे असे होल आहेत ना, त्यातून जाऊन राहतात ते. हे बघा ही मंदिराची मागची बाजू आहे. हे बघा काय भारी वाटतं मंदिर, सुंदर एकदम. आणि पुढे एवढंसं घनदाट असं म्हणजे कसं जास्त ऊन पण येत नाही जमिनीवरती, एवढी झाडं आहेत पुढे. छान वातावरण एकदम. आणि आम्ही मस्त सकाळ सकाळी आलो आणि काका पण मिळाले इथे, तर त्यांनी मस्त माहिती पण दिली मंदिराबद्दल. सो हा मंदिर तुम्हाला कसा वाटला? भारी वाईफ वेगळी आहे तिथे. तुम्हाला तर इथे आहे ना फक्त पक्ष्यांचा आवाज येईल का ऐकायला, शांतपणे एकदम ऐका. आणि इथून असं बाहेर जायला हे बघा असं हे दगडाचंच आहे, एकदम जुनं बांधकाम आहे आणि अजूनपर्यंत टिकून आहे बघा. एकही दगड असा हललेला नाही आहे. विचार करा त्यावेळेस लोकांकडे किती ताकद असेल ना, तेवढी काय बोलतात युक्ती पण तेवढीच आणि शक्ती पण तेवढीच होती. आपल्याला 5-6 जण मिळून पण तू एक दगड उचलू शकतो. मग एवढं वजन किती आहे, पूर्ण एक एक चिरा आहे. तुम्हाला चिराची साईज दाखवतो. हे बघा हा इथून सुरुवात झाला ना, इथून हा पूर्ण इथपर्यंत आहे. विचार करा ते किती वजन, आणि तेवढंच आतमध्ये त्या साईडला पण आहे. एवढे वजनाचे अख्खे चिरे, सगळ्यांचा आकार म्हणजे वेगवेगळा आकार आहे, म्हणजे कमी जास्त आहेत. आणि हे हाती सगळे कोरलेले आहेत. सुंदर एकदम, काय भारी बांधलेलं आहे, एक नंबर. आणि तुम्ही मस्त दर्शन केलं आतमध्ये. सो इथे आल्यानंतर आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यात जायला मिळालं, भारी वाटलं, सुंदर असं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमच्या गावचे जे मंदिर आहेत, गावातले मंदिर बघा काय भारी वाटतं व्ह्यू. इथून पूर्ण घुमटी वगैरे दिसते इथून. तर चला ह्या व्हिडिओमध्ये आमच्या गावचे मंदिरं पाहिलीत, ग्रामदेवतेचं मंदिर पाहिलेलं आणि हे नारायणाचं मंदिर जे पुरातन मंदिर आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व मंदिरं पाहायला मिळाले. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तिकडून नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असंच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये, गावातल्याच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. सो तोपर्यंत बाय बाय, टाटा कर रे बंटी. आम्ही मस्त दोघंजण आलो होतो इकडे खाली मंदिरं फिरायला आणि मस्त दर्शन पण घेतलेलं आणि तुम्हालाही म्हणजे व्हिडिओमार्फत दर्शन दिलेलं आमच्या गावच्या मंदिरांचं. सो काय जबरदस्त नजारा झाला आहे आणि कॅमेरा बंद करायचं मन नाही करत आहे. सुंदर एकदम, सकाळ सकाळ एकदम किरणं आलेत. जाऊया.